कर्जत तालुक्यामध्ये इंग्लिश मीडियमच्या काही बोगस शाळा चालू आहेत असा मला पालकांचा फोन आला होता। पालक म्हणाले या शाळा आमचे मुलांचे मुलींचे आम्ही जे स्वप्न बघितलं आहेत तर ह्या शाळा आमचे वाटोळ करणार आहेत। या शाळांना शासनाची परवानगी आहे असे सांगून आमच्याकडून मुलांची मुलींची फी घेतली आहे किंवा अजून घेणार आहेत। शाळा आता ह्या शाळा बोगस काढल्या असं त्या पालकांनी सांगितलं। इंग्लिश मीडियमच्या काही शाळांना फक्त बालवाडीची परवानगी आहे आणि या शाळा 1ली ते 4थी पर्यंत शिकवतात। शासनाची परवानगी नसताना हा शाळांचा कारभार चालू आहे। शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांना मी 2 वेळेस फोन केले, एकदा समक्ष भेटलो, पण ते म्हणतात शाळेचे नाव सांगा, मग तुम्ही पगार कशाचा घेतात, नेमकं तुमचं चाललंय का? आम्ही शाळेत तुम्हाला नावं सांगायची आणि तुम्ही खुर्ची बसून चौकशी करायची, हे अजिबात योग्य नाही। आम्ही शाळेची नावं सांगणे त्या मुलांच्या पालकांना आईंना यांना त्रास होऊ नये म्हणून ह्याचा तपास 100% तुम्ही केला पाहिजे। तुम्ही तपास करीत नाही, तुम्हाला पगार असताना तुम्ही आम्हाला सांगतात, हे अजिबात योग्य नाही। शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटून कोणत्या शाळेला परवानगी आहे हे बघायचं तुमचं काम आहे का आमचं काम आहे, पण तुम्हाला शाळेकडून हप्ता मिळत आहे का असं तर मला आता वाटू लागलं आहे। इंग्रजी मीडियम या शाळेला तुम्ही वारंवार भेट देऊन शिक्षण कसं चाललं आहे, कोणत्या शाळेला परवानगी आहे, कोणतं सर चांगलं शिकवतात याचासुद्धा तुम्ही सर्व तपास केला पाहिजे। पण तसं होताना मला काही अधिकाऱ्यांचं दिसत नाही, कुठला व्हिडिओ नाही, कुठला फोटो नाही, कुठले मला माहिती मिळत नाही पालकांकडून। मला ही जर सर्व 8 दिवसात माहिती नाही मिळाली तर मी तुमच्या पंचायत समितीपुढे तुमच्या ऑफिसपुढे सर्व पालक घेऊन मुलं घेऊन उपोषण करणार असं मी तुम्हाला आवाहन करतो। पण माझ्या माहितीप्रमाणे आज तुमचा सर्व पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये शाळांविषयी तुमचा अजिबात कारभार व्यवस्थित नाही असं माझ्या माहितीप्रमाणे मला समजत आहे। आता मी सर्व माहिती काढली आहे, तुम्हाला माहिती तुमच्याकडे आले, तुम्ही म्हणता आम्हाला शाळेचं नाव सांगा, मग तुम्ही काय करता नेमकं? हे नेमकं मला काय चाललं हे काय कळना। आपल्या कर्जतला रोहित पवार म्हणले होते मी कर्जतची बारामती करू, बारामती नाही झाली पण बारामती होऊन बसली। अजिबात तुमचं कर्जतच्या अधिकाऱ्या कुठलं लक्ष नाही। मी काय आमदार नाही, मी एवढं शाळेत लक्ष देतोय, सगळं माझं पूर्ण तालुक्या लक्ष आहे। हे माझं काम नाही, आमदार रोहित पवारचं काम आहे, पण त्यांचं काम ती काय करत नसल्यामुळे मी काम करतोय। त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्याला विनंती आहे, आज सुट्टी उद्या सुट्टी सोमवारी मला सर्व शाळेत तुम्ही गेलं पाहिजेत। कर्जत शहरात असतील शाळा बोगस काही तालुक्यात असतील मला माहिती, पण तुम्ही आम्हाला नावं विचारायची मग तुम्ही तपास करायचा, हे अजिबात योग्य नाही असं मी तुम्हाला जाहीर सांगतो। आणि मला तुम्ही तपास का, तुम्हाला मी 8 ते 15 तुम्हाला फोन करतोय मी, तुम्ही आम्हाला नाव सांगा, अजिबात योग्य नाही। तुम्हाला हप्ता मिळत आहे असं माझं 100% असा माझं ग्रह झाला आहे। कर्जत शहरात जास्त विनापरवाना बोगस शाळा चालू आहेत, तालुक्यात तर आहेत पण कर्जत शहरामध्ये सुद्धा आहेत। याची दक्षता शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी घ्यावी आणि आम्हाला 8 दिवसात सर्व शाळेची नावं जाहीर करावीत असं मी चव्हाण साहेबांना सांगतो। सत्यमेव जयते, तुम्हाला कळतं काय सत्यमेव जयते? सत्यमेव जयते, जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, जय जय जाऊ। बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ, आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स कुलदन रोड कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार।